माझा नवरा मला गाडीवर एकदम घनदाट जंगलाच्या रस्त्यानं सुनसान ठिकाणी घेऊन आला. त्यानं मध्येच गाडी थांबवली आणि मला बोलला, मला फोन येतोय, मी बोलून घेतो म्हणत फोन उचलत तो फोनवर बोलू लागला. तितक्यातच काही गुंड येऊन माझ्यावर हल्ला करू लागलेत. मी खूप घाबरले. मला वाचवण्यासाठी माझ्या नवऱ्याकडे धाव घेतला, पण माझा नवरा मला त्याच्यापासून बाजूला दूर ढकलतो आणि बोलतो, याच लायकीची आहेस तू. माझ्या जीवनामध्ये जेव्हापासून आलीस तेव्हापासून सगळीकडे अंधार करून दिला. माझं सूख चैन सगळं हिरावलंस म्हणत त्यानं मला खाली पाडलं. काही क्षणातच माझ्यासोबत असं काही घडलं की तुमचाही विश्वास उडेल. माझा नवरा नेहमीच मला बोलायचा, माझी बायको दिसायला चांगली नाही, खूप काळी आहे, म्हणून मला तिच्या जवळ जाऊही वाटत नाही. तिच्यापेक्षा माझ्या घरातील मोलकरीण सुंदर आणि चांगली आहे. तो त्याच्या आईवडिलांना बोलला की माझ्या बायकोपेक्षा माझं लग्न घरातील मोलकरणीसोबत लावून द्यायचं ना. इतकी काळी बायको करून दिली मला, बाहेर तोंडही दाखवता येत नाही. एक दिवस त्यानं ड्रिंक केली म्हणून त्याला मी काळी होते तरी दिसले नाही आणि तो माझ्याजवळ आला आणि त्यानंतर मला दिवस गेले. मी त्याच्या बाळाची आई होणार होते. माझे सासू सासरे खूप खुश होते, मला खूप जीव लावायचे, पण माझा नवरा खुश नव्हता. तो माझ्या बाळाला स्वीकारायला तयार नव्हता, कारण त्याला माझे बाळ. माझं नाव राधिका आहे. मी सर्वसाधारण कुटुंबातील होते. मी दिसायला इतके काही खास नव्हते. माझा कलर काळा होता म्हणून माझं लग्न लवकर जमत नव्हतं. मला खूप मुलं बघण्यासाठी आलेत, पण माझा कलर बघून माझ्यासोबत लग्न करायला नकार देत असत. असंच काही दिवसानंतर मला एक मुलगा बघायला येणार होता, माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा. माझे बाबा मला बोलले, आता हे लग्न नक्कीच होणार बघ, मुलाकडील नक्कीच होकार देतील बघ. तेव्हा माझी आई बाबांना बोलते, पण ते कसं शक्य होईल? तेव्हा बाबा बोलतात, तो माझा जिवलग मित्र आहे आणि त्याला मी आपल्या राधाबद्दल सांगितलं आहे सगळं. ती किती गुणी आहे ते सांगितलं आहे. तो नक्की आपल्या मुलीला सून म्हणून करून घेईल. आईबाबांचं बोलणं ऐकून मी खूपच खुश झाले की कुठेतरी मला आता मुलगा पसंत करेल आणि माझं लग्न जमेल. कारण आता आजूबाजूचे राहणारे लोकसुद्धा मला वेगळ्याच नजरेनं बघायला लागले होते आणि त्यामुळं आईबाबाला सुद्धा माझ्यामुळे त्रास होत होता. दुसऱ्याच दिवशी मला मुलगा बघायला आला आणि मी आनंदातच सगळं मला जे काही खाण्याचे पदार्थ बनवता येतात ते सगळे काही बनवले. त्या सगळ्यांनी माझ्या जेवणाची खूप तारीफ केली. आपली राधा तर खूप छान स्वयंपाक बनवते असे मुलाचे वडील बोलले. मुलगा पण खुश दिसत होता खूप आणि आता मुलीला बोलवा असं म्हणत होता. स्वयंपाक इतका छान बनवला, इतकी छान टेस्ट आहे, चव आहे तिच्या हाताला, तर मुलगी पण तशीच असेल असं त्या मुलाला वाटलं असेल. पण जेव्हा मी त्यांच्या समोर गेली आणि त्यानं मला बघितलं तर तो मुलगा लगेचच उठून उभा राहिला आणि म्हणाला, बाबा हे काय, तुम्ही माझे लग्न कुणाही सोबत लावणार का आता? त्याला आईवडिलांना काय बोलावे तेच समजेना, म्हणून मला अर्जंट काम आले आहे, मला जावं लागेल, मी जातो म्हणत तो तिथून निघाला. मी तिथेच बाजूला उभी होते. मी साडी घातली होती. त्याने माझ्याकडे बघितलं. एकदम बेहेंजी दिसते, काळी कुठली. तो माझ्याजवळ येऊन बडबड करत निघून गेला. त्याचे बाबा पण लगेचच उठले आणि माझ्या बाबांना बोलले, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी घरी गेलो की बोलतो त्याच्यासोबत
आणि लवकरच तुम्हाला खुशखबरी देतो, असे बोलत ते पण आमच्या घरातून निघून गेले. आता मला खूप रडायला आलं. मला तसे रडताना बघून माझी आई माझ्या बाबांना बोलते, तुम्ही तर बोलले होते ना हे लग्न फिक्स होईल, मग का नाही झालं? बाबा बोलले, आता मला काय माहिती, माझ्या राधाचे सगळे फक्त कलर बघून तिला नापसंत करतात. तिचे मन कुणी बघत नाही, तिचे गुण कुणालाच दिसत नाही. माझी राधा ज्या घरात जाईल त्याचं गोकुळ करेल. आईबाबांना माझ्यामुळे जे दुःख होत होतं ते बघून मला खूपच वाईट वाटायचं. आता मी नेहमीच देवाला बोलायची, मला का गोरं बनवलं नाही, आणि जरी मला काळं बनवलं तर काळं असणं काही गुन्हा असतो का? स्वतःला जितकं होईल तितकं कोसत असे मी. स्वतःला कोसणं मी कधीच सोडत नव्हते, कारण माझ्याबरोबरच्या मुलींचं लग्न होऊन जात होते आणि अजूनही मी बिनलग्नाची घरात होते. तिकडे त्या मुलाचे आईवडील त्याला समजावून सांगत होते, तू ती मुलगी पसंत कर, तिच्यासोबत लग्न कर. तिचे बाबा माझे खूप चांगले मित्र आहे, खूप गुणी आहे ती मुलगी. पण श्री म्हणजेच माझा नवरा बोलत होता की नाही, अजिबात नाही, मी मेलो तरी ही मुलगी मी करणार नाही. मला ती अजिबात आवडत नाही. ती किती काळी आहे, त्यात ती दिसते कशी, तुम्ही बघितलंत का? माझे मित्र मला चिडवतील की किती काळी बायको केलीस, तुला दुसऱ्या मुली भेटल्या नाहीत का लग्नासाठी? आणि तिच्यापेक्षा चांगल्या चांगल्या मुली ऑफिसमध्ये माझ्या मागे पुढे फिरत असतात. मी नाही करणार त्या मुलीसोबत लग्न. ते सगळे बोलतच होते की तितक्यातच त्यांची मोलकरीण सगळ्यांना पाणी घेऊन तिथे आली. ती दिसायला खूप सुंदर होती, गोरीपान होती. श्री लगेचच बोलला, बाबा, त्या मुलीपेक्षा घरातील ही कामवाली आपली मोलकरीण माया चांगली आहे. एक काम करा तुम्ही, माझं लग्न हिच्यासोबत लावून द्या. आता त्याचे बाबा खूप चिडले आणि त्याला बोलले, शांत हो तू, काय बोलतोय तुला समजतं का? मायाला तर श्रीचे बोलणे ऐकून आनंदच झाला. तिला तर मोलकरणीपासून घराची सून होण्याची इच्छा मनात जागृत झाली. पण माझ्या सासूने लगेच तिला आतमध्ये जा तू असं सांगितलं. माझे सासरे श्रीला बोलले, तू जर माझ्या मित्राच्या मुलीसोबत लग्न केलं नाही तर मी तुला माझ्या पूर्ण प्रॉपर्टीमधून बेदखल करून टाकेल. तुला माझ्या घरातून सुद्धा मी काढून देईल, मग राहा ऑफिसमध्येच. तेव्हा माझ्या सासूने त्याला खूप समजावलं की एकदा लग्न झाले तुमचे आणि तुम्हाला मूलबाळ झालं की बरोबरच तुमचं जमेल, एकमेकांवर तुमचं प्रेम होईल, हळूहळू सवय लागेल. तू एकदा हो कर लग्नाला, लग्न झालं की तुला राधिकेची सवय होईल. तेव्हा श्रीनं खूप विचार करून बळजबरीनं लग्नासाठी मला होकार दिला. मी खूपच खुश झाले, आईबाबाही खुश झालेत. माझं लग्न श्रीसोबत झालं. तो दिसायला इतका स्मार्ट हँडसम होता आणि मी त्याच्या पुढे पूर्ण विरुद्ध, एकदम काळी आणि बदसूरत दिसत होते. माझा गृहप्रवेश होत होता तेव्हा सगळेच तिथे जमलेलं माणसे आमच्या जोडीला नावं ठेवत होते की मुलगा किती छान आणि ही मुलगी कशी काय पसंत केली या मुलाने. तेव्हा माझ्या नवऱ्याचा चेहरा खूपच पडला होता. तो खूपच नाखुश दिसत होता त्या सर्वांचे बोलणे ऐकून. बायका तर मनात येईल तसं बोलत होत्या. तेव्हा रागातच माझा नवरा तिथून निघून गेला. माझ्या सासूने तिथे जमलेल्या लोकांना समजावलं की कलरमध्ये काही नसतं हो, माझी सून खूपच छान आहे, माझ्या सुनामध्ये खूप चांगले गुण आहेत, सर्व गुण संपन्न आहे माझी राधा. तेव्हा कुठं सगळ्या बायका ही शांत बसल्या. मला मात्र माझे आईवडील, माझ्या सासू आणि सासऱ्यांमध्ये दिसले की ते आपुलकीने बोलत होते माझ्यासोबत. ते काही वेळाने
घरातील मोलकरणीला सासूबाईंनी आवाज दिला आणि म्हणाल्या, जा मॅडमला घेऊन जा श्री सरांच्या रूममध्ये. मी खूपच खुश झाले. ती कामवाली माझ्याकडे बघतच बोलली, आजकाल कुणाकुणाला मॅडम बोलावं लागतं आहे मला. किती काळी आहे ही मुलगी. तरी इतक्या मोठ्या घराची सून झाली आणि मी मात्र इतकी सुंदर देखणी असून सुद्धा इथे मोलकरणीचे काम करत आहे. मी तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हटलं, काही बोलत आहेस का तू? ती नाही बोलली आणि मला रूममध्ये घेऊन गेली. पण त्या कामवालीकडे बघून मला ती इतकी बरोबर वाटली नाही, कारण तिची नजर सारखी माझ्या नवऱ्यावर टिकून होती. मला रूममध्ये सोडलं गेलं तेव्हा मी बघितलं, पूर्ण रूम सजवला होता. मस्त मेणबत्त्या लावल्या होत्या पूर्ण रूमभर. मी लगेचच स्वप्नात गेली की श्री आला आणि तो मला बोलला, राधा बघू, तुला तुझी ज्वेलरी काढायला मी मदत करतो. आणि तो एक एक करून माझी ज्वेलरी स्वतःच्या हाताने प्रेमानं काढू लागला. त्याच्या हाताच्या स्पर्शानं मी अंग शहारले होते आणि तोच माझ्या तोंडावर पाण्याचे थेंब पडले. समोर माझा नवराच होता आणि मला बोलत होता की का माझे नाव घेत आहेस तू? तुझ्या स्वप्नातून बाहेर ये आणि माझ्या बेडवरून आधी आणि बाजूला हो. मी घाबरले. तिथून बाजूला उभी राहू लागले तर तो मला बोलत होता, एकदा तुझं तोंड आरशात बघ. कुत्रंसुद्धा बोलणार नाही आणि माझे स्वप्न बघू राहिलीस. मी खूपच नाराज झाले. डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू होत्या माझ्या. मला आता समजलं की माझ्या नवऱ्यानं आईवडिलांच्या सांगण्यावरून माझ्यासोबत लग्न केलं होतं, म्हणजेच बळजबरीचं लग्न. त्यानं कपाटातून काही कपडे काढलेत आणि खाली फेकतच तो मला बोलला की आजपासून तू इथं खालीच झोपायचं. माझ्याजवळ यायचा प्रयत्न अजिबातही करायचा नाही, समजलं तुला? त्याचे बोलणे ऐकून मी मात्र ढसाढसा रडू लागले आणि स्वतःलाच कोसू लागले की ए देवा, का माझ्यासोबत असं करतोस रे तू? एकतर मला कलर काळा दिलास, नवरा तरी जीव लावणारा द्यायचा ना मला, तर तोही इतका सुंदर आणि माझ्या तोंडाकडे साधं एकदाही न बघणारा दिलास. मी रडत रडत कुस बदलतच झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण मला झोप येत नव्हती. तो मात्र झोपला होता अगदी शांत. सकाळी रूमचा दरवाजा वाजला तसा मी पटकनच उठून दरवाजा खोलला तर समोर माया मोलकरीण होती आणि ती आमच्या रूममध्ये डोकावून बघत होती. आणि माझं अंथरूण जमिनीवर बघूनच तिला समजलं असावं की आमच्यात नवरा बायकोसारखं कुठलंच नातं नाही. मी तिला विचारलं, काय झालं माया? तर ती मला बोलते, मॅडम तुम्हाला खाली मोठ्या मालकिनीनं बोलवले आहे. मी तिला बोलले, तू हो पुढे, मी येते. पण तिचं लक्ष अजून पण माझ्या झोपलेल्या नवऱ्याकडेच होतं. ते बघून तिच्या तोंडावर मी दरवाजा बंद केला. मी माझं आवरून खाली गेले. सासूबाईंनी आजपासून देवपूजा आणि घराचे काही नियम मला समजावून सांगितले. मी देवपूजा करत होते तर माया माझ्या नवऱ्याजवळ जाऊन हळूच बोलते, बाबू तुम्ही किती छान आहात आणि तुम्ही बायको अशी काय केली? तेव्हा माझा नवरा तिला बोलतो, काय करते माया, मजबुरी होती. आईवडिलांपुढे जाता येत नाही ना. त्यांनीच दिलं या काळ्या पोरीला माझ्या नशिबात घालून. आता काय करावं ते समजेना झालंय बघ. समाजात कुणाला तोंड दाखवूही वाटत नाही आता. सगळे माझी जोडी बघून हसतात माझ्यावर. आता कुणीच असं माझे ह्या जगात नाही. तेव्हा ती माया माझ्या नवऱ्याच्या हाताला पकडते आणि त्याला बोलते की बाबू असं का बोलता आहात तुम्ही? मी आहे ना सोबत तुमच्या आणि नेहमीच राहील.
तितक्यातच मला माझ्या सासूबाई बोलतात, जा राधा, श्रीला आरती दे आणि प्रसाद दे. मी लगेच त्याच्याकडे जाते आणि तो पण आरती आणि प्रसाद घेतो आणि रागातच तिथून निघून जातो. माया पण जायला लागते तर मी तिला बोलते, माझ्या नवऱ्यापासून जरा बाजूला राहत जा, मोलकरीण आहेस तर तशीच राहा. तर ती मला बोलते, मॅडम तुमच्या आधीपासूनच मी आहे इथे, काळजी करू नका. इथं सगळे मला चांगल्यापैकी ओळखतात, बरोबर ना मोठे मॅडम. म्हणत ती सासूबाईंकडे चालत जाते. माझी सासू पण मला बोलते, माया चांगली आहे, तू काळजी करू नकोस, श्रीकडे फक्त लक्ष दे माझ्या. आता मी एक दिवस रात्री श्रीच्या जवळ जायचा प्रयत्न केला, पण त्यानं मला अजिबातही रिस्पॉन्स दिला नाही. उलट तो माझ्याच वर रागवला. मी नाराज होऊन बाहेर किचनमध्ये आले. सासूबाई तिथंच होत्या माझ्या. काय ग राधिका, काय झालंय? त्यांनी मला प्रेमातच विचारलं. मी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा माझ्यावर प्रेम तर सोडा, माझ्या तोंडाकडेही साधं बघतसुद्धा नाही आई. मी काय करू आता? माझी सासू मला समजावून सांगते आणि बोलते की हे बघ, तुला तुझी राहणीमान बदलावी लागेल थोडी. माझ्याकडे काही अजून चांगले कपडे आहेत, ते मी तुला देते आणि हो, तू ते घाल आणि बघू मग श्री तुझ्याकडे कसा आकर्षित होत नाही ते. आणि हो राधिका, मला नातू हवा आहे आता तुमच्याकडून. हसूनच त्या बोलतात आणि त्यांच्या असं बोलण्यानं मी पण लाजते. माझ्या सासूने दिलेला ड्रेस खूपच छोटा होता, पण नवऱ्याचं प्रेम मिळावं म्हणून मी तो घातला आणि माझा नवरा रूममध्ये आला तसं मी लाईट्स ऑफ केल्या आणि रूमचा दरवाजा लावला. त्यानं मला विचारलं, कोण आहे? मी त्याच्यासमोर तशी उभी राहिले त्या छोट्या वन पीसमध्ये. त्यानं माझ्याकडे वरून खालीपर्यंत आज पहिल्यांदाच बघितलं आणि मला बोलला, राधिका तू हे बस माझ्याजवळ. म्हणत त्यानं मला बेडवर बसवलं आणि मला बोलला, काय दिसत आहेस तू, वा. मला खूप छान वाटलं की त्यानं माझी तारीफ केली, प्रशंसा केली. पण माझ्या सुखाला लगेच माझीच नजर लागावी तसा माझा नवरा जोरजोरात हसू लागला. मी विचारलं, काय झालं श्री? तो बोलला, तू भूत बघितलं आहेस का कधी? मी नाही बोलले. त्यानं लाईट लावल्या आणि मला आरशासमोर उभं केलं आणि म्हटला, बघ मग भूत. तो मला तसं बघून हसत होता खूप आणि बोलला, काळी आहेस तू, काळीच राहा, गोरे होण्याचा का प्रयत्न करते? असं वागू नको ज्यानं कुणी घाबरेल तुला. आता मी खूपच रडत होते त्याच्या बोलण्यानं आणि तो माझी मजाक उडवत होता. माझ्या नवऱ्यानं पूर्ण पावडरचा डब्बा माझ्या चेहऱ्यावर ओतला आणि म्हणाला, बघ तरी गोरी नाही होत तू, बघ. आणि रागातच रूमच्या बाहेर तो निघून गेला. मी तसंच तिथे खूपच रडले आणि मलाच आरशात बघू लागले आणि बोलले, बघ कशी दिसत आहेस तू राधिका. का म्हणून तो माझ्यावर प्रेम करेल? काय चूक आहे तरी त्याची? माझा नवरा रागातच वरती टेरेसवर निघून गेला. तिथे आधीपासूनच आमची कामवाली माया होती. माझ्या नवऱ्याला बघून ती बोलते, बाबूसाहेब तुम्ही इथे काय करताय? तेव्हा माझा नवरा तिला बोलतो, जीवन खराब झालं माझे पूर्ण, झोपच येत नाही मला त्या रूममध्ये आता. तेव्हा माया बोलते, बाबू माझं स्वप्न पण असं आहे की तुमच्यासारखा सुंदर नवरा मला मिळाला पाहिजे. तसे मी पण छान आहे, सुंदर आहे. इथं जी कामवाली शोभते ती घराची मालकीण आहे आणि मी जी घरची सून दिसेल ती मोलकरीण आहे. नशीब शेवटी एकेकाचं. म्हणत ती माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडते आणि त्याला बोलण्यात अडकवते. तो पण ती दिसायला सुंदर असल्यामुळे तिला जवळ घेतच गप्प करत असतो.
नवऱ्याला रूममध्ये घेऊन जायला आलेली मी त्यांना दोघांना तसं बघून तिथून रडतच निघून जाते. आता माझा नवरा खूपच खुश राहायला लागला होता. रोज आता माया त्याला सकाळी चहा घेऊन जायची आणि दरवाजा बंद करून दोघांच्या हसण्याचा बोलण्याचा आवाज यायचा आणि तिनं माझ्या नवऱ्याला पूर्ण स्वतःच्या सुंदरतेच्या जाळ्यात अडकवलं होतं. मला तसेच दिसत होतं. मी ही गोष्ट माझ्या सासूला सांगितली, पण त्या बोलल्या की माझा स्त्री असं मोलकरणीसोबत नाही राहणार, तू टेन्शन घेऊ नकोस. पण मला मात्र डाऊट आला होता की काहीतरी चाललं आहे. म्हणून मी किचनमधूनच लगेच वरती आमच्या रूममध्ये गेले तर ती माया खुर्चीवर उभी होती आणि माझ्या नवऱ्याचे हात तिच्या कमरेभोवती होते आणि ती त्याला टाय बांधत होती. मी जोरातच ओरडली, माया. ती पटकनच बाजूला झाली. मोलकरीण आहे, मोलकरीण बनून राहा, मालकीण होण्याचं स्वप्न बघू नकोस तू. आता ती मॅडम, ते, मी बोलत पटकनच आमच्या रूमच्या बाहेर निघून गेली. नवऱ्यानं आपली बॅग घेतली आणि ऑफिसला निघून गेला. असेच दिवस चालले होते. मी रात्री तसंच झोपून गेले होते. नवरा रात्री मायाच्या रूममध्ये गेला. त्यांनी दोघांनी पण ड्रिंक केली होती, पण तितक्यात तिला माझ्या सासूने आवाज दिला म्हणून तिला जावं लागलं आणि मग माझा नवरा ड्रिंक केलेल्या अवस्थेत आमच्या रूममध्ये आला. मी झोपलेली होते. माझी साडी जरा वरतीच झालेली होती. छातीवरचा पदर खाली पडलेला होता. त्यानं मला तसं बघितलं आणि तो माझ्या उघड्या पायांवर हात फिरवत वरती माझ्याजवळ आला. मला जाग आली. मी कोण आहे म्हणून डोळे उघडले तर माझ्या नवऱ्याला माझ्याजवळ बघून खूपच सुखावले. खूप आनंद झाला मला. तो त्याची तहान भागवण्यासाठी माझ्याजवळ आला होता. त्याला आता मी काळी आहे की गोरी आहे हे सुद्धा दिसलं नाही, पण तो माझा आनंद घेत होता. मी खूपच खुश झाले की माझा नवरा माझ्याजवळ आला. तरी काही दिवस असेच गेले. मला मळमळ झाली, उलट्या होऊ लागल्या. आईबाबांनी लगेचच डॉक्टरांना बोलवलं. मी आई होणार असं डॉक्टरकडून समजलं. माझ्या सासू सासऱ्यांचा आनंद हा गगनात मावत नव्हता. खूपच खुश झालेत ते. पण माझा नवरा मात्र अजिबातही खुश नव्हता. आधी तर तो बोलूच लागला, कुणाचं बाळ आहे हे? मी कधी तुझ्या जवळ आलो? आणि जेव्हा मी त्याला सांगितलं की तू कधी आला आणि कसा आला ते, तर तो मला बोलला, मला हे बाळ नको आहे, तू किरटीन करून घे, कारण तुझं बाळ तुझ्यासारखं काळच झालं तर मी काय करू? म्हणत माझा नवरा तिथून निघून गेला. माझा नवरा तर अजून मलाच स्वीकारायला तयार नव्हता, तर तो माझ्या होणाऱ्या बाळाला कसं काय स्वीकारे हाच विचार मी करत होते. तो बोललेलं मी माझ्या सासूला सांगितलं. त्या लगेचच मला बोलल्या की टेन्शन घेऊ नकोस तू त्याचं, तुझ्यासोबत हे तुमचं बाळ जेव्हा आलं ना एकदा, तो सगळं टेन्शन विसरून जाणार बघ. इकडे माझा नवरा आणि माया बोलत होते की जर मला हे बाळ झालं तर मी कायम त्याची बायको बनून राहील, म्हणून हे बाळ होता कामा नये. मी मात्र खूपच घाबरले, पण माझ्या नवऱ्याच्या आणि मायाच्या प्लॅनमध्ये नकळत अटकले आणि पायऱ्यांवरून पाय घसरून खाली पडले. आणि मग काय, माझे मिसकॅरेज झाले. मी खूपच रडले. आता मात्र मला माझ्या नवऱ्याचा खूप राग येत होता. मी त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हते. मला समजलं होतं त्या दिवशी की माया आणि माझ्या नवऱ्यामध्ये अनैतिक संबंध आहेत. पण कधीपासून चालू होतं हे सगळं ते कळाले नव्हते. आणि त्या दिवशी माझा नवरा मायाच्या रूममध्ये तिच्या गळ्यात हात टाकून पडला होता आणि ती त्याला बाबू बाबू करत होती. मी निघायला लागली तोच ती माया माझ्या नवऱ्याला जे बोलते
ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माया बोलत होती, बाबू आता आपण लग्न करून घेऊ. किती दिवस असं लपून आपलं नातं टिकवायचं? मला तुझी बायको व्हायचं आहे. मोलकरीण म्हणून नाही जगायचं मला. आता जसं हे बाळ गेलं तसं बाळाच्या आईला पण मारण्याचा काही प्लॅन करू ना आपण. माझा नवरा लगेचच बोलतो, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण लवकरच तिला तिच्या बाळाकडे पाठवून देऊ. म्हणजे आपल्याला एक होता येईल कायमचं, आणि तू माझी राणी बनून राहील. मग दोघं पण हसतात. मी मात्र माझ्या डोळ्यात पाणी घेऊन माघारी रूममध्ये आले. आता त्यांनी मला मारायचा प्लॅन केला आहे म्हटल्यावर मी समजून चुकले होते. मला इथं राहण्यात काहीही एक अर्थ नाही. पण इथून जायच्या आत मी त्याची सच्चाई घरच्यांना माहिती करून जाण्याचं ठरवलं. मी माझ्या सासू सासऱ्यांना सगळं काही खरं खरं सांगितलं आणि ते पण हे सगळं ऐकून निशब्द झाले. त्यांना तर विश्वासच पटत नव्हता. त्यांनाही दुःख झालं. काहीच दिवसांमध्ये माझा नवरा मला माझं चुकलं, मला क्षमा कर, माझ्या आईवडिलांच्या डोळ्यांमध्ये पाणी मी बघू शकत नाही असं बोलत मला परत एकदा त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो आणि मला बोलतो, मी परत एकदा हा चान्स घ्यायला तयार आहे. आपण परत एकदा बाळाचा प्लॅनिंग करू. मला कधी कधी त्याचं खरंही वाटायचं की खरंच तो बदलला. पण जे ऐकलेलं होतं त्यावरून हा काहीतरी प्लॅन करतोय हेही माहिती होतं. पण नवऱ्याचं प्रेम मिळत आहे बघून मी त्याचं प्लॅनिंग कुठेतरी थोडं विसरले आणि त्याच्या गळ्यात पडले. त्यानं मला असंच काही दिवस प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. एक दिवस तो रात्री लवकरच घरी आला. मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते. मायासुद्धा माझ्याजवळ मदत करू लागत होती. तो आला आणि त्यानं मला मागूनच मिठी मारली आणि मला बोलला, लवकर आवर, तू आपल्याला बाहेर जायचं आहे आज. मी त्याला बोलले, मला स्वयंपाक बनवून दे, नंतर आपण जाऊ. तो बोलला, आई आणि माया बनवून घेतील स्वयंपाक, आपण बाहेर जाऊया आधी. मी तुझ्यासाठी सरप्राईज ठरवून ठेवलं आहे. मी वेडी. मला माहिती होतं तो माझ्यासोबत खोटं खोटं प्रेमाचं नाटक करत आहे. तरीही त्या प्रेमाला मी भुलून गेली आणि त्याचं खरं वाटलं मला आणि त्याच्यासोबत जायला मी तयार झाले. मायासुद्धा खूपच खुश दिसत होती कारण तिला माहिती होतं की मी त्यांच्या दोघांमधून गेल्यानंतर ती या घराची सून होणार आहे किंवा होणार होती आणि या घरावर राज्य करणार होती. मी माझ्या नवऱ्यानं मला घेऊन जाताना एकदा माझ्या सासूकडे आणि सासऱ्यांकडे बघितलं आणि त्यांना डोळ्यांनीच इशारा दिला. त्यांनाही कळालं मला काय म्हणायचं होतं ते. माझा नवरा मला बाईकवर घेऊन एकदम सुनसान जागी आला. त्यानं गाडी थांबवली आणि मला फोन येतोय असं सांगितलं. तितक्यात काही गुंड येऊन माझ्यावर हल्ला करतात. मी मला वाचवण्यासाठी माझ्या नवऱ्याकडे धाव घेते, पण माझा नवरा मला त्यांच्यापासून बाजूला ढकलतो आणि बोलतो, याच लायकीची आहेस तू. माझ्या जीवनामध्ये आलीस आणि सगळीकडे अंधार करून दिलास स्वतःच्या कलरसारखा, म्हणत त्यानं मला खाली पाडलं. सगळे गुंड आजूबाजूने माझ्या उभे राहिले होते. मी देवाला एकच प्रार्थना करत होते, फक्त तू मला या संकटात अटकवलंस, आता तूच मला बाहेर काढ देवा. देवाला विनवणी करत होते मी. माझा नवरा मात्र माझी मजा बघत होता तिथं. ते लोक माझी टिंगल उडवत होते, माझ्यावर अत्याचार करत होते. कोण कुठे तर कोण कुठे मला हातसुद्धा लावत होतं. तितक्यातच पोलिसांच्या गाडीचा जोराचा गजर वाजला. तसे गुंड आजूबाजूला पळत सुटले. माझे सासू सासरे पटकनच तिथे माझ्याजवळ आले. मी माझ्या सासूंच्या गळ्यात पडून खूपच रडले आणि त्यांना सांगितलं की मी बोलली होती ना, तुमचा मुलगा कधीच सुधारू शकत नाही असं. बघा, त्यानंच माझ्यासोबत हे सगळं केलं आहे. तेव्हा त्याही बोलल्या, म्हणूनच मी यांना सांगून तुझ्या मागे आले बेटा. हे सगळं बघूनच मदत व्हावी म्हणून
आम्ही पोलिसांनाही फोन केला. माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याच्या जोरात गारात मारलं आणि बोलले, लाज वाटत नाही असं षडयंत्र करायला? अरे, गुलाबाच्या फुलाप्रमाणे मुलगी तुझ्या पदरी घातली आम्ही आणि तू तिला मारायला निघालास. तिच्यासारखे गुण दुसऱ्या पोरींमध्ये तुला सापडून सुद्धा सापडणार नाही. अशी पोरगी मी तुझ्यासाठी शोधली होती, पण तुला तिची किंमत नाही आणि तू मात्र तिच्या कलरवरच गेलास. तिचं मन कसं आहे तू कधी विचारसुद्धा केला नाहीस. अरे, तिला माहिती होतं की तू तिला मारणार आहेस, पण तरीही तुझ्या प्रेमाला भुकेली ती तुझ्यासोबत मरायलाही तयार झाली आणि तुझ्यासोबत यायलाही निघाली. आम्ही बोललो होतो तिला की तू एकटं जाऊ नकोस, पण ती बोलली की मला थोडा वेळ तरी त्याचं प्रेम भेटलं तरी खूप आहे, म्हणून मी त्याच्यासोबत जाणार आहे. पण मला आणि तुझ्या आईला खात्री होती तू काहीतरी असं नक्कीच करशील, म्हणून आम्ही तिच्या मागे निघालो लगेच. आणि तू तेच केलं जे नको करायला पाहिजे होतं. आता मात्र माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात खूप पाणी होतं. कदाचित पोलिसांना बघून घाबरला असावा तो आणि म्हणूनच तो आम्हाला माफी मागत होता. पण मी सुद्धा त्याच्याजवळ जातच त्याच्या एक जोराची गालात मारली आणि त्याला बोलली, जे पोटातलं बाळ तू मारलंस ते तुझंच होतं, तुझाच अंश होतं. ते काळं असो की गोरं, पण तो एक निष्पाप जीव होता जो आपल्या प्रेमाचा होता. जेव्हा बाळ घरात आलं असतं तेव्हा तुझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालंच असतं, पण ते आलं नाही. त्याच्या अगोदरच तू त्याचा मर्डर करून टाकलास. तू पापी आहेस, तू चांगला नाहीस. तितका सुंदर दिसतो तितकं तुझं मन काळं आहे. त्याच्यामुळे मी जशी काळी दिसते तशीच माझ्यासाठी मी चांगली आहे, कारण माझं मन हे काळं नाही. आणि राहिली गोष्ट तुझ्या त्या मायाची, तर ती मुलगी फक्त आणि फक्त लालची आहे. तिला सगळं काही तुझ्याकडून भेटत होतं, म्हणून ती तुला शारीरिक सुख देऊ शकते. आता माझा नवरा माझ्याकडे चमकूनच बघू लागला, कारण त्याला कळालं की हिला माझ्याबद्दल आणि मायाबद्दल आधीच माहिती आहे. घरामध्ये आई आणि बाबांना सुद्धा तुमच्या दोघांबद्दल माहिती आहे. आता माझा नवरासुद्धा त्याच्या आईवडिलांना बोलत होता, मला ही काळी बायको लागत नव्हती, म्हणून मी हे सगळं काही केलं आहे की ती गेल्यानंतर मी मायासोबत लग्न करणार होतो. तुम्ही माझ्या मोलकरणीसोबत तरी लग्न लावून द्यायला पाहिजे होतं. या काळ्या बायकोपेक्षा माझं आयुष्य कसं काढू शकत होतो मी हिच्यासोबत, असं म्हणत माझा नवरासुद्धा रडत होता. आणि आता माझे सासरे त्याला बोलतात की ठीक आहे, तू तुझ्या या काळ्या बायकोसोबत आयुष्य जीवन काढू शकत नाही ना, पण जेलमध्ये नक्कीच काढू शकतो. इन्स्पेक्टर साहेब, जा घेऊन याला. म्हणून माझे सासरे माझ्या नवऱ्याला त्यांच्यासोबत न्यायला लावतात. माझा नवरा माझ्या सासऱ्यांना, माझ्या सासूबाईंना सॉरी बोलत होता, माफी मागत होता. मी असं परत कधीच करणार नाही, मी तुझ्यासोबत राहील असं मलाही म्हणत होता. पण मात्र माझ्या सासू सासऱ्यांनी मला मुलीप्रमाणे जीव लावलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्याचे काहीही एक ऐकलं नाही आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करून दिलं. मला मारण्याच्या प्लॅनमध्ये माझा नवराच नाही तर माझ्या घरची मोलकरीण मायाही सामील होती, म्हणून आम्ही मायालाही पोलिसांच्या स्वाधीन केलं. आता मला ते घरी घेऊन आले आणि आजही ते माझा सांभाळ एकदम मुलीप्रमाणे करतात आणि मी देखील माझ्या सासू सासऱ्यांच्या मुलीप्रमाणेच घरात राहत आहे. मी त्यांना सांगितलं मला लग्न करायचं नाही, मी असंच तुमच्यासोबत मुलीप्रमाणे इथे राहायला तयार आहे. पण माझे सासरे मला बोलले, आम्हाला जेव्हा तुझ्या लायक मुलगा भेटेल तेव्हाच आम्ही नक्की तुझं लग्न लावून देऊ, पण त्याला मन असायला हवं. ज्या मुलाला तुझ्या मनाची सुंदरता कळेल त्याच मुलासोबत आता आम्ही तुझं लग्न लावून देऊ.
म्हणत माझे सासू सासरे आणि मी आम्ही हसून खेळून एकाच घरामध्ये राहत आहोत. नवरा नाही मिळाला चांगला, पण सासू सासऱ्यांच्या रूपात दुसरे प्रेमळ आई वडील मला मिळाले. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य तुम्ही दिसायला किती सुंदर आहात त्यापेक्षा तुमचं मन किती सुंदर आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काळं आणि गोरं हा फरक न करता प्रत्येकाने प्रत्येकाशी समानतेनं वागलं पाहिजे. पालकांनी जबरदस्ती करून आपल्या मुलाचं लग्न लावून नाही दिलं पाहिजे, कारण बळजबरीनं झालेलं लग्न हे टिकत नसतं आणि त्याच्यामुळेच मुलं अशा वाईट वळणाला जातात. मुलाची पसंती, संमती, त्याचं लग्न जमवताना घेतलीच पाहिजे. तेव्हाच तुमचे मूल सुखाने संसार करू शकतात. चला तर मग, स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये सांगा या कथेत चूक नक्की कुणाची. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.